इतिहास भाग 1 सत्र 1 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना पात्रता प्रक्रियेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी म्हणजे एलिजिबिलिटी प्रोसेस संदर्भात माहिती देण्यासाठी मार्गदर्शन सत्राचं विशेष मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानुसार आज आपण या मार्गदर्शन सत्रामध्ये बोलत आहोत. तर पात्रतेच्या संदर्भात काही हे करताना आपल्याला हे लक्षात येईल की त्याच्या वेगवेगळ्या केसेस असतात. म्हणजे काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठातून शिवाजी विद्यापीठात प्रवेशित झालेले असतात. काही विद्यार्थी असतात ते शिवाजी विद्यापीठाच्या एखाद्या संलग्नित कॉलेजमधून आलेले असतात. काही विद्यार्थी असतात ते दूरशिक्षण केंद्रातीलच विद्यार्थी असतात. ते परत दूरशिक्षण केंद्रामध्ये दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झालेले असतात. किंवा काही विद्यार्थी असतात की ज्यांचे दुहेरी पदवी मध्ये प्रवेश असतो. म्हणजे एकीकडे ते दुसऱ्या एका विषयामध्ये एम-ए, बी-ए करत असतात आणि त्याच वेळी इकडे दुसऱ्या एका विषयामध्ये म्हणजे एम-ए इतिहासमध्ये ऍडमिशन घेतलेलं असतं. अशा वेगवेगळ्या केसेस या संदर्भात असतात. तर त्याच्या संदर्भात आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. त्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या मी यापूर्वीच आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेल्या आहेत. तरी मी तुम्हाला एकदा त्या सूचना सांगतो. आणि त्यानुसार तुमचा जो तुमच्याशी संबंधित जो मुद्दा असेल, त्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्याची प्रोसिजर जी आहे ती तुम्ही करायची आहे. ठीक आहे? तर पहिला जो आहे केस आहे ज्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठापेक्षा सोडून इतर विद्यापीठातून म्हणजे पुणे विद्यापीठ असेल, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा गोवा युनिव्हर्सिटीचे काही जण असतात, काही जण मुंबई विद्यापीठाचे असतात, काही जण सोलापूर विद्यापीठाचे असतात. तर शिवाजी विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठातले असे जे लोक असतात त्यांना हा टीसी आणि मायग्रेशन म्हणजे पहिल्यांदा ते ज्या महाविद्यालयात असतात तिथनं त्यांनी टीसी काढायचा असतो आणि ज्या विद्यापीठात असतात तिथनं मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असतं आणि हे टीसी आणि मायग्रेशन हे येऊन इथं शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्या दूरशिक्षण केंद्रामध्ये जमा करायचं असतं. हे मायग्रेशन सर्टिफिकेट. आता याच्यामध्ये काय असतं की काही विद्यार्थी हे पारंपरिक पद्धतीच्या विद्यापीठामध्ये असतात. म्हणजे जसं मी नाव घेतली पुणे विद्यापीठ असेल, सोलापूर विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल. पण काही विद्यार्थी असतात जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये पण असतात. तर त्या विद्यार्थ्यांनी त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मायग्रेशन सर्टिफिकेट आपलं मिळवायचं आणि ते दूरशिक्षण केंद्रामध्ये आणून जमा करायचं. जे विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठातले होते आणि आता एम-ए साठी ते शिवाजी विद्यापीठामध्ये दूरशिक्षण केंद्रातून जे एम-ए साठी प्रवेशित झालेले आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. आता हे मुक्त विद्यापीठ जे मी आता सांगत होतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील असतील तर त्यांनी काय करायचं आहे की आपलं जो विद्यापीठ आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्याच्याशी किंवा त्याचं जे सेंटर तुमचं होतं वाशिमचं सेंटर जे होतं तिथून तुम्ही संपर्क साधून मायग्रेशन सर्टिफिकेट मिळवायचं आणि ते मायग्रेशन सर्टिफिकेट इथं दूरशिक्षण केंद्रामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये आणून जमा करायचे. असे हे दोन पद्धतीनं हे जे बाहेर दुसऱ्या विद्यापीठातले विद्यार्थी आहेत त्यांना हे प्रोसेस करता येईल. आता तिसऱ्या पद्धतीची याच्यामध्ये केस आहे की ज्यामध्ये शिवाजी विद्यापीठाशी संबंधित अफिलिएटेड ज्याला आपण म्हणतो अशी संलग्नित महाविद्यालय असतात. तिथं जे प्रवेशित झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांच्या संदर्भातला हा मुद्दा आहे की यामध्ये काय की ते ज्या विद्यापीठामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये ते बी-ए करत होते तर तिथून त्यांनी काय करायचं की आपला टीसी जो आहे तो महाविद्यालयाकडून घ्यायचा आणि इथे दूरशिक्षण केंद्रामध्ये आणून जमा करायचं. ठीक आहे. तर अशी ती प्रोसेस त्यांना करायची आहे. आता याच्यात काय होतं की बऱ्याचदा आपल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की जिथं ज्या कॉलेजमध्ये ते त्यांनी बी-ए केलेलं असतं तिथंच ते डिस्टन्ससाठी म्हणून तिथे केंद्रामध्ये त्याच दूरशिक्षण केंद्रामध्ये ते ऍडमिशन घेतात. त्यांना वाटतं की आपण कॉलेजच बदललेलं नाही. तर त्यामुळं ते टीसी जमा करत नाहीत. पण तुम्ही ज्यावेळी डिस्टन्स मोडमध्ये आला, डिस्टन्स मोडसाठी तुम्ही प्रवेश घेतला, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील जरी त्यांचं डिस्टन्सचं सेंटर तेच कॉलेज असेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा
आता इथं शहाजी कॉलेज आहे समजा. शहाजी कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी बी ए करत होता आणि बी ए करत केल्यानंतर त्यांनी एम ए साठी शहाजी कॉलेज हे स्टडी सेंटर घेऊन डिस्टन्स मधून ऍडमिशन घेतलं एम ए साठी. तर त्याचं आपल्याला वाटतं की ते कॉलेज बदललेलं नाही. तरी ते डिस्टन्स मध्ये ऍडमिशन घेतल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आपला त्या शहाजी कॉलेजमधून आपला टीसी काढायचा आणि आपल्या दूरशिक्षण केंद्रामध्ये आणून जमा करायचा असतो. हां, तर हा एक मुद्दा जो आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. आता त्याच्यातली एक चौथी केस असते ती म्हणजे दूरशिक्षण केंद्रामध्ये आधी जे एम ए साठी एखाद्या च्या अभ्यासक्रमाला असतात आणि ते एम ए इतिहासासाठी येतात किंवा काही जण असतात की त्यांनी आधी दुसऱ्या एका अभ्यासक्रमामध्ये म्हणजे एम ए इंग्लिश केलेलं असतं आणि ते एम ए इतिहासासाठी यावर्षी ऍडमिशन घेतात. असे पण विद्यार्थी असतात. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की डिस्टन्स मध्ये ते प्रवेशित होते आधी एखाद्या अभ्यासक्रमाला. ते पुन्हा डिस्टन्स मध्ये नव्या अभ्यासक्रमाला जर प्रवेशित झाले असतील तर त्यांना इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म भरायचा असतो. हां, त्याला इंटरनल ट्रान्सफर असं म्हणतात. आणि हां, डिस्टन्स टू डिस्टन्स इंटरनल ट्रान्सफर. तो फॉर्म त्यांना भरायचा असतो. त्याची लिंक मी आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. तो फॉर्म पण शेअर केलेला आहे. तर त्याला आपलं काय करायचं मागचा जो तुमचा कोर्स होता, तर त्याची शेवटची मार्कलिस्ट जी आहे ती जोडायची आणि तुमची जी काही माहिती त्याच्यामध्ये दिली आहे, ती सगळी जोडायची. आणि आता जो ऍडमिशन घेतलेला आहे तुम्ही एम ए त्यासाठी ऍडमिशन घेताय, त्याची ऍडमिशनची पावती त्याला जोडायची आणि इथं दूरशिक्षण केंद्राच्या तळघरामध्ये जे विद्यार्थी सेवा केंद्र आहे, सुविधा केंद्र आहे, तिथे यायचं आणि तिथेही कागदपत्र जमा करायची. ती जमा झाली की तिथून तुम्हाला एक ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं. आणि ते तुम्ही दूरशिक्षण केंद्रामध्ये दिलं की तुमची ऍडमिशनची प्रोसिजर जी आहे ती पूर्ण होते. एलिजिबिलिटी प्रोसिजर पूर्ण होते. आता काही विद्यार्थी खूप मोजके असतात, पण ते विद्यार्थी पण असतात ज्यांनी काय केलं असतं की शिवाजी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये ते कुठल्या तरी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतात. आणि मग त्यांनी परत दूरशिक्षण केंद्रामध्ये तो अभ्यासक्रम झाल्यानंतर दूरशिक्षण केंद्रामध्ये एखाद्या पीजी साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी प्रवेश घेतलेला असतो. म्हणजे एम ए त्यासाठी समजा प्रवेश घेतला असेल. त्यांनी काय करायचं की संबंधित विभागाशी संपर्क करायचा आणि इथं विद्यार्थी सेवा केंद्रातनं त्यांचं टीसी काढायचा आणि तो दूरशिक्षण केंद्राकडे जमा करायचा. अशी ही प्रोसेस त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि या व्यतिरिक्त काही विद्यार्थी असतात ज्यांनी दुहेरी पदवीसाठी अर्ज घेतलेला असतो. म्हणजे समजा एखादे जण लॉ करत असतील, तर लॉ साठी त्यांनी तिकडे दाखला दिलेला असतो आणि दूरशिक्षण केंद्रामध्ये एम ए साठी मग ते दाखला त्यांना देता येत नाही. अशा वेळी त्यांनी दुहेरी पदवीचा फॉर्म भरायचा असतो. हां, आणि मग तो दुहेरी पदवीचा फॉर्म त्यांनी जर दूरशिक्षण केंद्रात आणून दिला, तर त्यांना त्यांची एलिजिबिलिटी पूर्ण करता येते. अशी ही साधारणपणे प्रोसेस जी आहे ती आहे. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करता येते. आता तुमच्यापैकी कुणाला काही शंका असतील तर विचारा. टीसी न भरलेल्यांची लिस्ट पाठवले, मग त्याच्यात हं, नाव नाहीये, मग टीसी जमा असेल का? तुम्ही जमा केला नाहीये का? मला नसेलच केला. आय थिंक माझं बापूजी साळुंकेला ऍडमिशन होतं हं. आणि मग गॅप त्या जास्त सरांना पडल्यामुळे विचारून घ्या. त्यांनी जमा केलाय काय? कॉलेजने काढून जमा केलाय काय? विचारून घ्या त्यांना. ठीक आहे? ऍडमिशन केलं त्या सरांना. हां, त्या सरांना विचारा. त्यांनी जर केलं असेल तिथल्या आणि शाळा सोडलेला दाखला पण म्हणताय, तर मग त्याचं पण काय आयडिया नाहीये मला. शाळा सोडल्याचा दाखला मी नाही म्हणालो. आता नाही ग्रुप वरती आले, ते तो पण बी-एच्या जमा करायचा. ग्रुपवरती दिलं. बी-एच्या ग्रुपमध्ये म्हणाले असतील ते. तुमचं हो मग. ऍडमिशन एम-ए इतिहासला आहे का बी-एला आहे? हॅलो. हां, ते बी-एच्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला असतो. एम-ए साठी जे येतात ते ग्रॅज्युएशनला असतात. त्यांचं ट्रान्सफर सर्टिफिकेट असतं. हा हा जर ते विद्यापीठातले हा असतील हा. तर. जर दुसऱ्या हम्म. विद्यापीठातले असतील तर त्यांचं मायग्रेशन सर्टिफिकेट असतं. ओके. चला, अजून कुणाला काही शंका आहे? तुमच्यापैकी काही जणांनी समजा ते
टीसी, मायग्रेशन सर्टिफिकेट जमा केले तरी तुमचं नाव आलेलं असेल त्या यादीमध्ये, तर ते जे जमा केल्याचा पुरावा जो आहे, तो तुम्ही मला WhatsApp करू शकता आणि मग त्यानंतर मी इथं विचारेन तुमचं जमा झालंय का आणि मग तुमची एलिजिबिलिटीची साधारण प्रोसेस केली जाईल. पण हा जो मुद्दा आहे एलिजिबिलिटीचा हा खूप गंभीर मुद्दा आहे. जर एलिजिबिलिटी पूर्ण नाही केली, तर तुमचा निकाल जाहीर होत नाही. तुमचा निकाल जाहीर झाला नाही, तर तुम्हाला एम ए सेकंड इयर साठी प्रवेश घेताच येणार नाही प्रवेश. घेताना अडचणी येणार नाहीत असं नाही, तर घेताच येणार नाही. त्यामुळं लास्ट डेट काय आहे अत्यंत याची? गांभीर्यपणे नाही लास्ट डेट ही ऍडमिशनच्या वेळीच द्यायचं असतं ते. लास्ट डेट वगैरे काही नसते याला. हे तर मुद्दा लक्षात हम्म. तुम्हाला आता जरी यादी दिलेली असली, तरी तुम्ही ते आधीच द्यायचं असतं. ठीक आहे? तर त्यामुळं तुम्ही हा मुद्दा गांभीर्याने घेऊन आपलं जे ऍडमिशन आहे, ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी टीसी देणं आवश्यक असतं. टीसी मायग्रेशन ही प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं असतं. ती तुम्ही हॅलो सर. करून घ्या. हा हॅलो सर. बोला. हा सर, मी ऍडमिशनच्या वेळेस सगळं दिलेलं आहे, पण ते नाव तरी पण आलेलं आहे लिस्टमध्ये. हा मग कुणाकडे दिलं होतं तुम्ही? विद्यालयामध्ये दिलेले वायसी, हं? बेडके विद्यालय, फलटण. हा मग पहिल्यांदा प्रश्न कुणाला विचारायचा? मी होतो आता मीटिंग, आता जॉईन झालोय मी. नाही 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 माझा मुद्दा काय तुम्ही दिलंय की नाही मग त्यांना तुम्ही विचारायचं की बाबा मी दिलं होतं काय झालं त्याचं बरं बरं बरं, ते चालतंय सांगतील की. तुम्हाला मी पुढे पाठवलंय पाठवायचं आहे जे काय असेल ते कळेल ना बरं, तुम्ही चालेल. त्यांच्याकडे तरी दिलाय पण मी मला तुम्हाला सर व्हॉट्सअप करतो, माझ्याकडे आहे त्याची नाही झेरॉक्स नाही मला काढलेली आहे टीसीची मी. झेरॉक्स नको आहे मला टीसीची झेरॉक्स नको आहे मी काय म्हणतो ओरिजिनल पाहिजे. नाही नाही नाही. तुम्ही हा ती जर जमा केली असेल हा. तर ती जमा केली त्याची पोच असते तुमच्याकडे हो, पोच मिळली की पोच. हा ती कुठली पोच इथे दूरशिक्षण केंद्रामध्ये दिलेली कॉलेजमध्ये नाही, दिलेली ती नाही. नको आहे कॉलेजमध्ये दिलेली, पण कॉलेजमध्ये ह्याच्यात नाही दिलेली, आपल्या शिक्षण संस्थेत दिलेली शिक्षण नाहीये. केंद्रामध्ये जी जमा केलेली असेल तर त्याची हा, पाठवली तर मी ते विचारेन चालेल कॉलेजमध्ये चालेल सर. जमा केली असेल तर तुम्ही कॉलेजशी संपर्क साधून त्याचं काहीतरी क्लॅरिटी हो घ्या हो, चालेल सर. ओके सर. ठीक. थँक्यू. हॅलो. चला अजून हॅलो. तुम्हाला काय अडचण आहे हा सर, विषय काय झालाय, माझी जी डिग्री आहे ना ती BA मुक्त विद्यापीठून झाली आहे ना. बरोबर मग मी पॉईंट त्या नंबर 2 कॉलेजला सांगितला त्यात हा पॉईंट नंबर 2 सांगितला मगाशी मी आता जर लेट जॉईन झालोय मी त्यामुळं. बरं कालच्या सूचना दिल्या त्या वाचल्या हो हो, वाचल्या. मग त्यात मी पॉईंट नंबर 2 आहे हो आहे की. हा हा मग वाचा बघू ते वाचा म्हणजे आपल्याला अजून कोण वाचनीचं असेल त्याला पण लक्षात येईल सांगा वाचून ज्यांचं म्हणजे मुक्त विद्यापीठातून झालेलं आहे की नाही त्यांनी त्या केंद्राची संपर्क साधून ते मायग्रेशन केंद्र किंवा विद्यापीठ संपर्क साधून मायग्रेशन बरोबर सर्टिफिकेट घेऊन ते अगदी कोल्हापूरमध्ये जमा करायचं आहे. हा केंद्र कुठे जमा करायचं कोल्हापूर डिस्टन्स एज्युकेशन मध्ये जमा बरोबर करायचं कोल्हापूरमध्ये बरोबर ओपन. बरोबर हा, मग त्यानुसार मी त्या केंद्राला संपर्क घेतला. बर त्यांनी म्हणले की आपल्याकडे काय नाही, ते ऑनलाईन डाउनलोड करा. बर हा, मग मी ती ऑनलाईन व्हिडिओज वगैरे डाउनलोड बघित ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला लागतं ऑनलाईन अप्लाय करा म्हटले हा मायग्रेशन सर्टिफिकेट. बरोबर मग ते ऑनलाईन अप्लाय केलं ते पोस्टाने येते हो नंतर मग ते जमा करायला लागते मला बरोबर सर. बरोबर अगदी अगदी मी बरोबर आता ऑनलाईन अप्लाय केलेलं आहे सर. बर मग ते पोस्टाने आल्यानंतर पाठवू का कसं? हे आल्यानंतर तुम्ही पाठवू शकता ना यायच्या आधी कसं पाठवणार तुम्ही नाही पोस्टाने येतं ना ते. हो का पोस्ट डायरेक्ट तिकडलं तिकडे तसं मागून घेता येत नाही का पहिल्यासारखं? ते आता ते सांगतील मायामध्ये तसं मागवता येत नाही ते नाही, मी आता पोस्टल अप्लाय केलेलं आहे ते. हा अप्लाय केल्यानंतर मग मी आता ते येईल मग हातात ते आलं म्हणते की तात्काळ जमा करा हा, ते हातात आल्यानंतर डायरेक्ट कोल्हापूरमध्ये जमा करू का की आमच्या केंद्रापाशी जमा करू? कोल्हापूरमध्ये जमा करा जास्त सोयीचं होईल कुठे राहता तुम्ही मी जत म्हणजे कवठ्यामध्ये खूप लांब आहे, म्हणजे मग त्यांच्याशी अंतर बोलून खूप बघा लांब. ते लगेच जमा करणार असतील तर त्यांना सांगा तर ते त्यांच्याकडनं वेळ लागणार असेल तर तुम्ही जमा करा ठीक आहे तसं करतो काय विषय. पहिला हातात तरी येऊ दे तुमच्या ते पोस्टाने हो अप्लाय केलंय मी ते, एवढा विषय. ठीक आहे ते आधीच करायला पाहिजे आपलं जे ऍडमिशन घेतलं ना तुम्ही त्याच वेळी करून टाका नाही, ती प्रोसेस माहितीच नव्हती मला, ते बी काय संकल्पना नव्हती हो, आणि ते बी त्यांनी पण काय सांगितलं असं. ठीक
चला आता अजून कुणाची काही शंका आहे? बोला, अजून काही शंका आहे का कुणाला? कुणाला काही शंका असेल तर विचारा, नसेल तर आपण थांबूया. आता जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी टीसी जमा केलेला आहे. कुणाचा राहिलाय सांगा. येस नो काहीतरी रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. काय माहितीच नाहीये टीसी जमा झालेला आहे की नाही. सरांना विचारलं पाहिजे, त्या लिस्ट मध्ये तर नाव आलेलं नाही. मग विचारा, ते तुमचं झाला विषय सॉल्व. निकिता जाधव, तुमचा काय इश्यू आहे? तुमचं नाव आहे का यादीत? लिस्ट मध्ये काय झालं? माझं लिस्ट नाही, नाव नाही. तुमचं जरा रेंज कमी आहे बहुतेक. आवाज आहे. माझं पण नाव नाहीये लिस्ट मध्ये. बर, तुम्ही पण जमा केला नाही खरं. जमा केलाय का नाही केला? ट्रान्सफर केलेला मग जमा झाला की नाही माहित नाही. नाव नाहीये म्हणजे जमा झाला असेल. तुम्ही केला होता ट्रान्सफर, कसं केला होता? माझं पहिलं पण शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये झालंय, त्यामुळे कॉलेजने ट्रान्सफर केलेला. आपोआप कोणीच ट्रान्सफर नाही करत. आपोआप नाही होत ट्रान्सफर. कुठे झालं होतं? बीए कुठे झालं? दहिवडी कॉलेज बीए झालं होतं. दहिवडी. हा, रेग्युलर झालं डिस्टन्स मध्ये झालं? रेग्युलर मध्ये. रेग्युलर मध्ये झालं. मग तुमचं टीसी हा, ट्रान्सफर करावा लागणार. कॉलेजने केले का बघा, दहिवडी कॉलेजला विचारून. हम्म? केलंय बहुतेक ऍडमिशनच्या वेळी टीसी. ठीक आहे, विचारून बघा त्यांना, मग काय प्रॉब्लेम नाही. हा ठीक आहे. त्याच्यानंतर पूजा सुतार, तुम्ही सांगा तुमची काय अडचण आहे? पूजा सुतार. हॅलो हा बोला, तुमची काय अडचण आहे? सर, काही अडचण नाही. मी फक्त असंच जॉईन झालेलो. मी टीसी बर जमा करतो लवकरच. बर, हं? ठीक. तुमचं काय हा. कसं आहे टीसी, म्हणजे शिवाजी विद्यापीठामधून झालंय तुमचं बीए? हो, बीए शिवाजी युनिव्हर्सिटी कडे झालंय. बर, विठ्ठलराव, झालंय. कळे हो महाविद्यालय. तिथं कॉलेज. हा, कळे महाविद्यालय. बर, मी लवकरच टीसी जमा करतो. ठीक. ठीक आहे, काही हरकत हा, नाही. हा, लवकर जमा करा. ओके. चला, थँक्यू सर. हा. विजय तुमचं झालं. प्रतीक्षा माने बोला, तुमची काय अडचण आहे? नाही सर, काय अडचण. बर, टीसी जमा आहे तुमचा? टीसी नाही, मी एज्युकेशन डिपार्टमेंट मधून तो ड्युअल डिग्रीचा, सर मगाशी मी येऊन गेले, ड्युअल हा, डिग्रीचा फॉर्म भरलेला आहे. बर, भरलेला दाखवलं आहे. तुम्हाला? काय झालं मग, दाखवलं तुम्ही त्यांना? दाखवलं सरांनी, तिथं कन्फर्म करून घेतलं होतं, बर कन्फर्म केलं होतं. मग प्रोफाईल चेक करून तिथं सरांनी कन्फर्म केलं. बर, म्हणजे तुमचं तो आता फॉर्म एलिजिबिलिटी झाली पूर्ण तुमची, बरोबर? ड्युअल एलिजिबिलिटी पूर्ण झाली ना तुमची ते दाखवल्यानंतर? हो 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 हो, झालं, पूर्ण झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. आयुष्य मुजावर सांगा, तुमचं काय इश्यू आहे? सर, काही प्रॉब्लेम नाही. मी ज्या सेंटरमध्ये आहे ना आता, मलकापूर, हं, म्हणजे शोभाताई कोरे, येलूर. हं, तर तुमची जेव्हा
नोटीस आली होती ना ग्रुपला, तेव्हा सरांकडे मी जे जे लागतंय ते दिलं होतं. तर तर ते सर म्हटले मी जमा करतो. तर माझं पण नाव आहे ना त्या लिस्ट मध्ये. मग त्यांना विचारलं. मग मी सरांना कॉल केला त्या, तर ते काल बोलले की माझं अजून जाणं नाही झालं कोल्हापूरला, मी गेल्यावर देईन. म्हणजे तू एक कॉलेजमध्ये टाक. हो हो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. हो, बंद करा माईक. माईक बंद करा. तर बेसिकली काय होतं, बऱ्याचदा आपण कॉलेजमध्ये दिलेलं असतं, तर कॉलेजचे शिक्षक आहेत त्यांना इथं विद्यापीठात यायचं झालेलं नसतं, त्यामुळं साधारणपणे ते कॉलेजमध्ये असतं. तुम्ही ज्यावेळी तुमचं नाव परत दिसलं तर तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तिथनं तुम्हाला ते स्टेटस कळतं. ठीक आहे. लक्ष्मी राजाराम, तुम्ही बोला, तुमची काय अडचण आहे? हॅलो सर, माझं पण नाहीये नाव. नाव नाहीये तुमचं, तुम्ही दिला होता टीसी? देऊन आलोय मी. मग तुमचं नाव नाही तर काही समस्या नाही, तुम्ही एलिजिबिलिटी झाली तुमची. ठीक आहे. ठीक आहे, ओके. रिझल्ट वगैरे लागलाय ना तुमचा? हो हो, लागलाय. ठीक आहे, मग काही इश्यू. चला, अजून कुणाची काय अडचण आहे? सर, मायग्रेशन सर्टिफिकेट टीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट मेन डिफरन्स काय आहे? सेमच आहे दोन्ही? नाही, टीसी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट. एकाच विद्यापीठामध्ये असताना एका कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये त्याच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दुसऱ्या कॉलेजमध्ये गेला तर ते होते ट्रान्सफर. त्यामध्ये विद्यापीठ बदललं जात नाही, म्हणून त्याला टीसी म्हणायचं, ट्रान्सफर सर्टिफिकेट. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या विद्यापीठामधून दुसऱ्या विद्यापीठामध्ये जाता त्यावेळी तुम्ही एक विद्यापीठ सोडून दुसऱ्या विद्यापीठामध्ये येता, म्हणून त्याला म्हणायचं मायग्रेशन. स्थलांतर. हस्तांतर आणि स्थलांतर येते लक्षात. ट्रान्सफर म्हणजे हस्तांतर. एकच विद्यापीठ आहे, फक्त कॉलेज तेवढं चेंज होत. बरोबर. दुसरं विद्यापीठ असं ते मायग्रेशन. बरोबर. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे? झाले आता, म्हणजे प्रत्येकाला मी विचारलंय, जेवढे जण जॉईन होते त्यांच्या संदर्भातल्या शंकांचं साधारणपणे निरसन झालेलं आहे. तर त्यामुळं तुम्ही सगळेजण ज्यांचं राहिलेलं आहे ते एलिजिबिलिटी लवकरात लवकर पूर्ण करतील आणि झाले की आपण हे करू. सुरेखा, तुमची काय अडचण आहे सांगा. सुरेखा, हडपड. ठीक आहे, त्या निघून गेल्या, त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं. तर त्यामुळं मग आता ज्यांचं आपण चर्चा केलेली आहे त्यांनी ती प्रोसेस पूर्ण करा लवकरात लवकर आणि तुमची एलिजिबिलिटी पूर्ण करा. ठीक आहे. तुम्ही सर्वजण या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये, एलिजिबिलिटी प्रोसेसच्या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.